पाहूयात पुढची बातमी। जंग में जाने वाले घोड़े बारातों में नहीं नाचा करते, प्रतिभा धानोरकर यांनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले। त्यामुळे त्यांचं सध्या व्हॉट्सअप स्टेटस बरेच चर्चेत आले। विजय वडेट्टीवार यांना प्रतिभा धानोरकरांनी डिवचल्याचं पाहायला मिळतं। पालिकेच्या वादावर आज दिल्लीमध्ये तोडगा निघणार आहे, त्यामुळे चंद्रपूरकरांचं लक्ष त्या ठिकाणी लागले। वडेट्टीवार धानोरकर वादाकडे लक्ष लागलेलं आहे आणि अशातच धानोरकर यांनी एक स्टेटस ठेवलेलं आहे। या स्टेटसच्या माध्यमातून धानोरकर यांनी वडेट्टीवारांना डिवचल्याचं पाहायला मिळतं। माहिती घेऊयात अधिकची आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, खरं तर हा सगळा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे आणि त्यातच प्रतिभा धानोरकर यांनी अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं। चंद्रपूरमध्ये सध्या काय वातावरण पाहायला मिळतं? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चंद्रपुरातला वाद पुन्हा पुन्हा जे आहे ते उपाडून बाहेर निघत आहे। या अगोदर सुद्धा जे आहे ते दिल्ली दरबारी संपूर्ण या संदर्भातली बैठक झाली होती। त्या बैठकीत सुद्धा जे आहे ते तोडगा निघाला होता। मात्र पुन्हा एकदा जे आहे ते महापौर पदावरनं जे आहे ते पुन्हा एकदा जे आहे ते रंग जे एकंदरीत जे आहे ते राजकीय रंग वाढलेला आहे, कारण की वाद आता पेटू लागला आहे। यातच बघितलं असेल तर प्रतिभा धानोरकर यांनी रात्री 10:30 जे आहे ते स्टेटस ठेवला आहे। स्टेटस ठेवला आहे, जंग में जाने वाले घोड़े बारातों में नाका नहीं करते असं म्हणत जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी डिवचण्याचा प्रयत्न एकूणच केलेला आहे। महानगरपालिकेच्या वादावर आज दिल्लीत हा तोडगा निघणार आहे। मात्र जंग आणखी वाढणार की काय याकडे संपूर्ण चंद्रपूरकरांचे लक्ष आहे। मात्र धानोरकरांनी ठेवलेले स्टेटस सध्याच्या घडीला आहे चर्चेचे बनलेले आहे। काय एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा जे आहे ते प्रतिक्रिया दिली आहे, कारण की बिना कामाचे हाताळणारे स्टेटस जे आहेत ते वापरत असतात अशा प्रकारची टीका जी आहे ती त्यांनी एकूणच जे आहे ते धानोरकरांवर अप्रत्यक्ष केली आहे। त्यामुळे चंद्रपूरचा वाद जो आहे तो संपतो की काय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर धानोरकर यांनी जे पहिल्या दिवशी जे आहे ते गट नोंदणी केली होती ते अनधिकृत गट नोंदणी अशा प्रकारची जी आहे ते विजय वडेट्टीवार यांनी जे विभागीय आयुक्तांना पत्र दिलं होतं। काल सुद्धा ज्या यावर कुठल्याच प्रकारच्या तोडगा विभागीय आयुक्तांनी केला नाही, कुठल्याच प्रकारची गट नोंदणी जी आहे अधिकृतपणे झाली नाही। त्यामुळे जे आहे ते संतप्त सवाल सुद्धा त्यांनी विभागीय आयुक्तांना विचारले। त्यामुळे आता दिल्ली दरबारी तरी हा वाद मिटतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद माहितीसाठी।